40 वर्ष झाले हॉटेल चालवते. मेस म्हणजे फक्त राईस प्लेट आहे, बाकी काय नाही. 2 चपात्या, भात, भाजी. पहिला 40-50 मध्ये देत होते, गॅसचे दर वाढल्यामुळं 60 केले. 1974 पासून मी हॉटेल चालवतोय. 50 वर्ष झाले असेल. पूर्वी हॉटेल होतं, हे ग्रामीण यंत्रणाचं ऑफिस उभारल्यानंतर आम्ही म्हणजे गिराकाच्या लोकांच्या माध्यमातून आम्ही जेवणाची सोय चालू केली. परिषदचे सर्व लोक येतात. पूर्वी इथं कलेक्टर ऑफिस असताना कलेक्टर ऑफिसचे सुद्धा लोक येत होते, आणि आता काही लोकांना इथं राहत होते ते आता कामाला तिकडे गेल्यात ना, 7 रस्त्याला. तर तिथून बी काही लोकांना येतात कधी इथं जेवायला, जेवण करून जातात. नमस्कार मंडळी, मी आज पोहोचलो आहे जिल्हा परिषदच्या प्रिमायसेस मध्ये. या ठिकाणी आपण पाहत आहात, इथं हॉटेल प्रगती नावाचा एक छोटा कॅन्टीन आहे. आणि आम्हाला जसं माहित आहे, या कॅन्टीनचं नाव माने कॅन्टीन असं ओळखलं जातो. त्या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद मधले अधिकारी कर्मचारी अतिशय सुंदर असं जेवण आहे, त्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. तर या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहे, तर आपण जाणून घेऊया. अगदी हा हॉटेल जे आहे एक आजी आजोबा चालवतात, तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आपलं कॅन्टीन किती वर्षापासून आहे या ठिकाणी, थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव सूर्यकांत जगन्नाथ माने. 1974 पासून मी हॉटेल चालवतोय. 50 वर्ष झाले असेल. पूर्वी हॉटेल होतं, हे ग्रामीण यंत्रणाचं ऑफिस उभारल्यानंतर आम्ही म्हणजे गिराकाच्या लोकांच्या माध्यमातून आम्ही जेवणाची सोय चालू केली. प्रथम 10 रुपये राईस प्लेट होतं. त्यानंतर लोकांची आवक वाढली. लोक स्वतःहून म्हणले तुम्हाला 10 रुपयात काय परवडतंय, आणि मी माझा स्वतःचा रेट करत नाही. मी कधी येणारे लोकांचंच ह्याच्यातनं भाव वाढत आलेला आहे. आज सध्या पुन्हा 60-50 होतं, ते आता 60 रुपये केलेलं आहे. 60 रुपये जेवण म्हणजे राईस प्लेट 60 रुपयाला. राईस प्लेट 60 रुपये. 2 चपाती, भात, भाजी, मोकळी भाजी, रस्सा, भाजी, वरण, लोणचं, कांदा सगळं देतो. सर्व गोष्टी फक्त 60 रुपयामध्ये राईस प्लेट. 60 रुपयामध्ये असं. जिल्हा परिषदचे सर्व लोक येतात आपल्याकडे, अधिकारी कर्मचारी वगैरे. जिल्हा परिषदचे सर्व लोक येतात. पूर्वी इथं कलेक्टर ऑफिस असताना कलेक्टर ऑफिसचे सुद्धा लोक येत होते, आणि आता काही लोकांना इथं राहत होते ते आता कामाला तिकडे गेल्यात ना, 7 रस्त्याला. तर तिथून बी काही लोकांना येतात कधी इथं जेवायला, जेवण करून जातात. अच्छा, तुम्ही कॅन्टीन चालवत असताना असं घरगुती मेस पण चालवता का, म्हणजे डबे देता का बाहेर? असं नाही होत नाही. पूर्वी करत होतो. पूर्वी म्हणजे काय, शाळेचे काम होते, 25 शाळा होते काम, बालकामगार शाळेचे. त्यांचं काम मी करत होतो. तेवढं पोच करत होतो रिक्षात. नीलमनगर हे ते सगळा भाग माझ्या बालकामगारचा होता. आता किती आहे राईस प्लेटला, किती पैसे घेता तुम्ही आता? 60 रुपये घेतो आम्ही. म्हणजे 10 रुपये वाढवले तुम्ही परवा काहीतरी. नेमकं कशासाठी वाढवले 10 रुपये? मी माझ्या बुद्धीने कधीच भाव वाढवलेला नाही. लोक स्वतःहून भाव वाढवून दिलेले आहेत. आणि गॅस, तेल हे ते सगळा भाव वाढलेला आहे. आणि सध्या बाहेर महागाईचा सगळा उच्चांक चालू आहे. आजोबांसोबत आजी देखील आहेत आत किचन मध्ये, आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया, कारण हे दोघेच फक्त चालवतात हा हॉटेल. नमस्कार. आमच्या चॅनलशी थोडक्यात प्रतिक्रिया द्या आपली, की आपण हा हॉटेल दोघ जणच चालवता, नवरा बायको. तर किती वर्ष झाले आपण हॉटेल चालवता? 40 वर्ष झाले हॉटेल चालवते. मेस म्हणजे फक्त राईस प्लेट आहे, बाकी काय नाही. 2 चपात्या, भात, भाजी. पहिला 40-50 मध्ये देत होते, गॅसचे दर वाढल्यामुळं 60 केले. या वयामध्ये आपण एवढी मेहनत करता, म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे या वयात आजकालचे जनरेशन तर खूप म्हणजे मेहनत करत नाही जास्त, आपण या वयामध्ये सुद्धा मेहनत करता, ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. मुलांना सांगणं एवढीच इच्छा आहे की शरीर हे कष्टकरासारखं असावं, आणि बसून हे नाही खाल्लेलं सांग. म्हणजे हे जे कष्ट करता आपण, त्यामध्ये आपल्याला भरपूर सुख पण भेटतो आणि शरीर पण चांगलं राहतं. एवढं सांगायचं. आपल्या राईस प्लेट मध्ये काय काय आहे म्हणजे खायला? वरण, आमटी आणि एक
सुकी भाजी आहे. अजून चपाती वगैरे? 2 चपात्या, भात, ककडी, कांदा, लोणचं. मावशी देखील आहेत, चपाती लाटत आहेत, त्यांना सुद्धा बोलूया आपण त्यांच्याशी. मावशी नमस्कार. आपण चपाती लाटताय तर दिवसभरात किती लागतील अंदाज? 100 चपाती. मग आपण हे कंटिन्यू लाटत असतात का जसं लागेल तसं? जसे गिऱ्हाईक येते ना तसं गरम 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 लाटून देता. अच्छा. फक्त चपातीच करताय का अजून भाजी वगैरे सगळं तुम्ही? भाजी सगळं काय ते स्वयंपाक सगळं तुम्ही स्वयंपाक करता? अच्छा. किती वर्षापासून आजींकडे आहात तुम्ही? मी यांच्याकडे 5 वर्ष झालं यायला लागले बघा. अच्छा. दुसरीकडे जाते मी कुठं बी स्वयंपाक नाही. ठीक. हे जे कॅन्टीन आहे तर आपण कॅन्टीनच्या लुक वर जाऊ नये या ठिकाणी, कारण जेवण खूप सुंदर आणि अफाट असं प्रतिम जेवण आहे आणि खूप कमी दरामध्ये जेवण आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपले काही कामं असतील, आपण या ठिकाणी येत असाल तर या ठिकाणी येऊन जेवण करून आस्वाद घ्या असं देखील आमचं आव्हान आहे. धन्यवाद.